कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो आज आपण घेत आहोत इयत्ता 10वी विषय भूगोल. वेळ आहे 40 मिनिटं, गुण आहेत 20. चला मित्रांनो सुरुवात करूया. प्रश्न पहिला नेमका काय आणि त्याआधी मित्रांनो या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला असेच व्हिडिओ मित्रांनो येत असतील. तर मित्रांनो पहिला प्रश्न आहे, खालील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. मित्रांनो याचं उत्तर आहे कर्क. क पर्याय कर्क याचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न, केटू हे भारतातील सर्वात उंच शिखर टिंबटिंब पर्वत रांगेत आहेत. तर मित्रांनो याचं उत्तर आहे काराकोरम. हे तुम्ही लिहा. तिसरं बघा मित्रांनो, तिसरं आहे आवर्त पर्जन्य टिंबटिंब कटिबंधात जास्त प्रमाणात पडतो. आता मित्रांनो याचं जे उत्तर आहे ते आहे समशीतोष्ण. मित्रांनो चौथा लगेच घेऊया. महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यात होणाऱ्या व्यापारास टिंबटिंब व्यापार असे म्हणतात. आंतरराष्ट्रीय, अंतर्गत, किरकोळ, घाऊक. तर यामध्ये मित्रांनो उत्तर आहे अंतर्गत. आय होप मित्रांनो तुम्हाला हे कळालं असेल. आता आपण पुढचा प्रश्न घेणार आहोत, जो आहे खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. हा सुद्धा मित्रांनो 4 मार्काचा प्रश्न आहे. अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे. तर बघूया याची उत्तर सुद्धा आपण. तर मित्रांनो पहिला प्रश्न, ग्रामीण भागापेक्षा नागरी भागात प्रदूषणाचे प्रमाण कमी असते. आता मित्रांनो याचं उत्तर काय असणार आहे, तर हे चूक आहे. त्यामुळे हे चूक लिहा. इथे तुम्ही चूक असं लिहा. दुसरा प्रश्न बघा काय, रोरो वाहतुकीसाठी हवाई मार्गाची आवश्यकता नसते. हे मित्रांनो बरोबर आहे. दुसरं जे आहे ते बरोबर आहे. मित्रांनो तिसरं काय बघा, सर्व रेखावृत्तांची लांबी ही सारखीच असते. मित्रांनो हे सुद्धा बरोबर आहे. चौथं, पर्जन्य छायेच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण अति जास्त असते. मित्रांनो हे आहे चूक. अशा पद्धतीने आय होप तुमचा दुसरा प्रश्नही पूर्ण झाला असेल. तिसरा प्रश्न घेऊया मित्रांनो, भौगोलिक कारणे लिहा. नागरिक भागात वाहतुकीची कोंडी होते कारण शहरांचा क्षेत्रीय विस्तार झाल्याने बहुसंख्य लोक शहराच्या बाह्यनगरी भागात उपनगरात निवास करतात. दुसरं, नोकरी, व्यवसाय, शिक्षण, व्यापार व उद्योग शहराच्या केंद्रीय भागात असल्याने उपनगरातून प्रवास करावा लागतो. आणि तिसरं मित्रांनो आपल्याला सांगता येईल, सार्वजनिक वाहने व खाजगी वाहने यामुळे वाहतुकीची कोंडी होते. आय होप मित्रांनो हे तुम्हाला कळलं असेल. हे तुम्ही लिहू शकताय. दुसरा प्रश्न पाहूया लगेच. विषुववृत्तीय प्रदेशात आरोह पाऊस पडतो. मित्रांनो याचं उत्तर काय सांगता येईल. पहिलं, विषुववृत्तीय प्रदेशात सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठ तापतं व त्यालगतची हवा तापते. दुसरं, हवा तापल्याने प्रसरण पाऊण हलकी होते व ती वर जाऊ लागते. उंच गेल्यावर ही हवा थंड होते. तिसरं आपल्याला सांगता येईल मित्रांनो, थंड हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते, त्यामुळे बाष्पाचे सांद्रीभवन होते आणि पाऊस पडतो. आणि चौथं मित्रांनो आपल्याला सांगता येईल, चौथा पॉईंट, विषुववृत्तीय प्रदेशात असा पाऊस बहुधा दररोज दुपारनंतर पडतो. हे आपल्याला मित्रांनो याचं उत्तर लिहिता येईल. आय होप ते तुम्हाला कळलं असेल. चला मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया. मित्रांनो या नकाशावरती आपल्याला विषुववृत्त, कर्कवृत्त हे दाखवायचे. चला आपण सुरुवात करूया. जो आपला प्रश्न दिला आहे त्यानुसार आपण सुरुवात करणार आहोत. बघा मित्रांनो या पद्धतीने इथे आपल्याला सांगता येईल. आपल्याला विचारलं होतं जगाच्या नकाशा आराखड्यातील खालील घटक दाखवा. कर्कवृत्त जो की मी दाखवला आहे. नंतर मित्रांनो आपल्याला इथे दाखवायचं आहे दक्षिण अमेरिका खंड, मकरवृत्त, विषुववृत्त, त्याचप्रमाणे आफ्रिका खंड, आशिया खंड हे आपण दाखवलेले आहेत. ओके फ्रेंड्स, या पद्धतीने ते दाखवायचे आहेत. हे सर्व जे आहेत हे आपण दाखवलेले आहेत. तुमच्या लक्षात असेल. ही विषुववृत्त टाकलं आहे बघा. हे मकरवृत्त खाली आत्ता रेषा टाकली आणि कर्कवृत्त वरती आहे. आफ्रिका खंड आहे, आशिया खंड आहे, विषुववृत्त आहे, दक्षिण अमेरिका खंड आहे आणि मकरवृत्त पण सुद्धा मित्रांनो खालच्या 2 रेषांपैकी ती रेषा जी आहे आपली मकरवृत्ताची आहे. अशा पद्धतीने फ्रेंड्स हा जगाचा नकाशा आपल्याला भरता येईल. ओके फ्रेंड्स, पुढचा प्रश्न बघूया लगेच. आता पुढचा प्रश्न काय येतो बघा. पहिला, नदी किनारी क्षेत्र भेटीसाठी प्रश्नावली तयार करा. ती करूया. या नदीचे नाव काय आहे, पहिला प्रश्न तयार होऊ शकेल. दुसरा, नदीचे उगमस्थान कोणते आहे हे आपल्याला लिहिता येईल. दुसरा प्रश्न. तिसरा, नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत. तिसरा प्रश्न सहज तयार होतोय. चौथा, तिचे पाणलोट क्षेत्र किती आहे. पाचवा प्रश्न होईल, नदीवर कोणते धरण आहे. आणि 6वा प्रश्न तयार होईल, नदी कोणकोणत्या राज्यातून वाहते. मित्रांनो तुमचे या वेगळे सुद्धा प्रश्न असू शकतील. त्या पद्धतीने तुम्ही करा. आणि याला किंवा जो प्रश्न होता नागरीकरणाच्या समस्या लिहा, त्या आपण बघणार आहोत.
नागरीकरणाच्या समस्या. ओके फ्रेंड्स, नागरीकरणामुळे जगातील बहुतेक शहरांपुढे निर्माण झालेले प्रश्न. पहिलं, वाहनांची दाटी, शहरांच्या अंतर्गत भागाचा अपक्ष, कमी उत्पन्नाच्या कुटुंबासाठी घराची टंचाई. दुसरं, गलिच्छ वस्त्यांमधील वाढ, कचरा गोळा करणे आणि त्याची विल्हेवाट लावणे. तिसरं सांगता येईल हवा व पाणी यांचे प्रदूषण, तसेच शिक्षण, आरोग्यसेवाचा अपुरेपणा. आणि मित्रांनो, चौथं, या सर्व प्रश्नांना तोंड देण्यासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक साधनांचा अभाव असं आपल्याला म्हणता येईल. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे मिळत राहतील, त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. टेक केअर, गुड बाय.